मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे पापलेट फ्राय. तर पापलेट फ्राय बनवण्यासाठी मला लागतो अख्खा लसूण. कारण आमच्याकडे पद्धत आहे की लसूण हा ठेचून टाकतो आम्ही मच्छीमध्ये. तर तुम्हाला मी अख्खा फ्राय सुद्धा दाखवणार आहे आणि कटिंग फ्राय सुद्धा दाखवणार आहे. तर दोन्ही दाखवणार आहे, ते पण स्वच्छ करण्यापासून तर मसाला लावण्यापर्यंत. आणि मसाला लावून झाल्याच्या नंतर मस्त टिमटॉम फ्राय करून दाखवणार आहे मी तुम्हाला तो पापलेट फ्राय, अख्खा पण आणि कटिंग सुद्धा. तर चला माझ्या सांगते किचन मध्ये. पण व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करायला प्लीज विसरू नका हो. कारण लसूण ठेचायला फार मेहनत लागते. मग बनवून झाल्यावर मी खाणार मस्त मस्त पापलेट आणि तुम्ही करणार छान छान लाईक. चला तर मग जाऊ किचन मध्ये. तर हे बघा, मी स्वच्छ आधी नळाखाली व्यवस्थित मच्छी धुवून घेतली. कारण तिला धुणं फार गरजेचं आहे. तिचे ताण वगैरे व्यवस्थित काढायचे, म्हणजे ती खायलाही छान चविष्ट लागते. तर अशा पद्धतीने मी मस्त एकदम नळाखाली स्वच्छ मच्छी धुवून घेतली. आणि एक बाजूला लगेचच त्याचं वाटण तयार केलं. तर वाटणामध्ये मी टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि थोडेसे काजू आणि धणे. त्याचं वाटण मी करून त्याला लगेचच लाल तिखट, हळद हे मसाला मी वरतीच मच्छीला व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवला होता. आणि लगेचच मग एक बाजूला तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये कढाईमध्ये ही मच्छी टाकली. वरून एक टॅमॅटो कापून टाकला बारीक. अशी मस्त मी ती मच्छी फ्राय करून घेतली. आणि हे मच्छीमध्ये थोडंसं 5 मिनिटं याला झाकण देऊन ठेवायचं. पाणी वगैरे काही टाकायचं नाही. तुम्हाला हवं तर थोडासा शिपडा तुम्ही मारू शकता. दुसऱ्या बाजूला मी लगेच तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकला. कारण मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मला अख्खा लसूण लागतो, तर तशा पद्धतीने आम्हाला अख्खा लसूणचा मिरची त्याच्यामध्ये लागतो मच्छीमध्ये. तर हे बघा, मी अख्खा पापलेट लगेच एक बाजूला त्यालाही मसाला लावून ठेवला होता. सर्वात आधी मी टाकला तव्यावरती लसूण आणि लसूण ठेचून थोडासा लाल झाल्याच्या नंतर ठेवला आहे अख्खा पापलेट. हे बघा, अजूनही साईडला लसूण टाकते कारण लसणामुळे त्या मच्छीला फार छान चव येते. आणि आंबटपणासाठी तर मी टाकलेला आहे इथे टॅमॅटो बारीक कापून 2 टॅमॅटो मी मोठे मोठे टाकलेले आहेत. कारण तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये चिंच किंवा कच्चा आंबा तो पण टाकू शकता. खूप छान आणि मस्त चव लागते. तर अशा पद्धतीने बघा, हे झाल्याच्या नंतर थोडंसं 5 मिनिटांनंतर फास्ट गॅसवरती मग मी तिला आता पलटी मारणार आहे. तर पलटी मारताना खूप काळजी घ्या, कारण तेल आहे गरम, ते उडण्याची भीती असते. म्हणून अशी सावकाश पलटी मारायची. ह्या बाजूला न घेता ह्या बाजूला, कारण ते उडणार नाही, एकावर एक पडतील आणि उडणार नाही तेल आजूबाजूला. ह्याची सुद्धा काळजी घ्यायची असते स्वयंपाक करताना. तर मी याला पूर्ण झाकून ठेवलं थोडंसं 5 मिनिटं. एक बाजूला लगेचच मी घेतले खेकडे साफ करायला, कारण खेकडे सुद्धा आणले होते माझ्या मुलांनी. आणि खेकड्याचं कालवण मला करायचं होतं भाजून. पण आता मी खेकड्याची रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, मी फक्त ते धुतात कसे ते दाखवणार आहे. हे बघा, मी एकदम नळाखाली खेकडे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घेतले. तोपर्यंत तिकडे 5 मिनिटं मच्छी शिजायला लागतात. अशा पद्धतीने आमच्याकडे मच्छी फ्राय, जसं तुकडा मच्छी फ्राय मी तुम्हाला दाखवली आणि अख्खा पापलेट फ्राय सुद्धा दाखवला. तर नक्कीच तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असणार. जर आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला प्लीज विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला तर मग मंडळी, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की या खेकड्याचं कालवण कसं करतात. चला तर मग ओके, बाय बाय, सी यू. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि असेच खेकडे आणत राहा पावसामध्ये. कारण पावसामध्येच हे खेकड्याचं सीझन असतं. आणि पावसाळ्यामध्ये खेकडे खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. मस्त त्याला काळ्या मसाल्यात भाजून बनवायचं आणि मग त्याचा तडका मज्जा घ्यायची. तर चला तर मग ओके, बाय बाय, सी यू.